होत आहेत तर नक्कीच कोणाला नाही आवडणार. आणि खूपच चांगलं असं तुमचं आयोजन नियोजन आणि कमिटीचे आम्ही खूप खूप आभार मानतो की अशा स्तरावर तुम्ही आम्हाला खेळायची एक संधी देता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोज. पुन्हा एकदा नक्कीच नेक्स्ट मॅच चालू होईल. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच होते ऑन. आपण बघू शकतो स्ट्राईकवर. आता मात्र आपण पाहिलं गेलं तर जितेश येतोय. जितेश आणि शुभम अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना आपण पाहू शकतोय. चालू असलेला सामना आपण पाहू शकतोय कॅनबरा विरुद्ध अँटिग्री. टॉस इथे झाला होता. टॉस जिंकला होता कॅनबरा संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः निवडलं गेलं क्षेत्र बॅटिंग इथे मात्र स्वीकारली आणि फलंदाजी जी क्षेत्ररक्षण जे लागलं गेलंय ते आपण पाहू शकतो इंटिग्री संघाचं. पुढचा बॉल हो 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 जबरदस्त चेंडू. इथे मात्र टप्पा पडूनच उसळी घेतली होती, परंतु इथे मात्र एक धाव आपल्याला बघायला मिळते बाईच्या स्वरूपामध्ये येताना आपण पाहू शकतोय. धावसंख्या एकनिशी पुन्हा वाढली गेली, 2 वर जाऊन पोचतोय. आपण बघू शकतो गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अथर्वला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ॲक्शन त्याची आपण पाहू शकतात आणि चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूवर पाहिलं गेलं तर अचूक टप्पे त्याचे आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि फटका खेळलाय रिव्हर्स. यावेळी चेंडू जातोय निघून, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धाव सहज मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तिथे आपल्याला बघायला मिळाली आणि धावसंख्या 2 पुन्हा एकदा वाढली गेली आहे. इथून जाऊन पोचते 4 धाव्यांवर. नक्कीच आपण बघू शकतो इंटिग्री संघ इथे मात्र आपल्याला जो बघायला मिळतोय क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय टॉस सरला होता, परंतु निर्णय जो त्यांना हवा होता तोच निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचला. हो 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 इथे मात्र घुटनेट एक तमाशा देख चेंडू यावेळी मात्र निघून गेलाय. 1 बॉल चौकार. काय जबरदस्त फटका आपण पाहिला गेला शुभमचा. इथे मात्र जो पाहायला गेला तर चौकार येतोय आणि धावसंख्या 4ने इथून फ्लाय होते. इथून जाऊन पोहोचेल 8 धाव्यांवर. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर अथर्व चांगली गोलंदाजी करत होतो, परंतु इथे मात्र चौथ्या चेंडूवर चौकार जो पाहायला मिळाला शुभमच्या. पुन्हा एकदा बसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो केला फलंदाजाला आणि तिथे मात्र यॉर्क लाईनचा चेंडू जो आपण पाहू शकला. चांगलं क्रिकेट अथर्वच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. एक चौकार आला होता त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र फॉलो केलं फलंदाजाला. शेवटचा बॉल असेल षटकातील. धावसंख्या 8 आपण पाहू शकतोय. जितेश आणि शुभमची ही जोडी आपल्याला बघायला मिळते. पुढचा लोअर फुटलाचा चेंडू होता, इथे मात्र काव कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू जातोय. इथे मात्र चेंडूला फील्ड होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालंय. एकच धाव तिथे मिळते. षटक क्रमांक 1 पूर्ण होत आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेली 9 बिनबाद. तर खरोखरच आपण पाहू शकतात कोकोयू कॅमलेट ग्रुप आयोजित 2026 हे कामगार चषक आणि खरोखरच या चषकात जर पाहिलं गेलं तर सुंदर असं आयोजन जे आपल्याला बघायला मिळत आहेत. या स्पर्धेत खूप सुंदर असं आयोजन जे आपल्याला लागलंय. नक्कीच आपण बघू शकतात मनोज पाटील सर त्याचबरोबर रोहित माद्रे सर यांचं इथे मात्र शुभ आगमन होते. सकाळच्या सत्रात मनोज पाटील सरांचं आगमन झालं होतं आणि त्याच्याचबरोबर रोहित माद्रे सरांचं इथे आगमन, एक जे सहकार्य जे आपल्याला लागलं या स्पर्धेत जे आपण पाहू शकतात. दरम्यानच गोलंदाजीवर मार्कवर नवीन गोलंदाज तिथे दाखल होतोय मिस्टर वैभव आपण पाहू शकतोय. त्याचबरोबर स्ट्राईक पुन्हा एकदा शुभम जवळ आपल्याला बघायला मिळताना. बॉल काय जबरदस्त चेंडू. यू मिस आय हिट. इथे मात्र छोटा पॅक बडा धमाका वैभव आला आणि इथे मात्र वैभव सुरुवात जी पाहायला मिळाली वैभवची जबरदस्त चेंडू. इथे मात्र पहिलाच बॉलवर बोल्ड केलाय. बॅक टू द डग आउट मिस्टर शुभम.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिस्टर मनीष तिथे मात्र आपल्याला बघायला मिळताना आतापर्यंत जर पाहिले गेलं तर एक चौकार आला होता शुभमच्या बॅटमधून, परंतु जो कमबॅक जो पाहायला मिळतोय आपण बघू शकतोय. इंटिग्रिट संघ खूप चांगली अशी गोलंदाजी त्याची आपल्याला बघायला मिळते. नवीन बॅटर मिस्टर मनीष आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघ जर पाहायला गेला आतापर्यंत 1 डिजिटवर आपल्याला धावसंख्या बघायला मिळते 9. कोकोयू कॅमलिन कामगार ग्रुप आयोजित कामगार चषक 2026 आपण पाहतोय आणि खरोखरच खूप सुंदर असं जे आयोजन यंदाच्या या सत्रात आपण पाहायला मिळतंय. पुढचा बॉल इथे मात्र ग्लान्स केलाय चेंडूला. यावेळी चेंडू कार्पेटच्या सने ट्रॅव्हल होतोय, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव ती सहज मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर एकेरी धावेने इथे मात्र धावफलक सरसावत आहे कॅनबरा संघाचं. आणि त्याचा पुढचा बॉल और पुढचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. इथे मात्र थोडासा स्लिप होतोय परंतु सावरलंच होताला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मला वाटतं की अथर्व आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. एकच धाव आतापर्यंत जर पाहिले गेले तर एकेरी धाव्याने धावफलक हे सरसावतंय संघाचं. 11वर जाऊन पोचलाय स्कोर बोर्ड. पुढचा बॉल हो 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 इथे मात्र यॉर्क लाईनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतोय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू आपण पाहू शकतोय. मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिली गेली तर नियॉनची खूप चांगली गोलंदाजी राहिली होती आणि त्याच पद्धतीची इथे मात्र गोलंदाजी आपण पाहू शकतो इंटिग्रिट संघ करत असताना आपण पाहू शकतोय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू या षटकात आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र कार्पेटच्या सने ट्रॅव्हल होतोय. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षका चेंडूला फील्ड करेन आणि दुसरी धाव घेणार. इथे यशस्वी होईल का तर नाही. इथे मात्र परतावा लागेल फलंदाजाला. इथे मात्र जितेश बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. दोन्ही ओपनिंग स्पेअर तंबूच्या आसऱ्याला आपल्याला बघायला मिळेल. दरम्यानच जितेश इथे मात्र बाद होतोय. तर दरम्यानच आपण बघू शकतो जितेश राऊत सर इथे आलेले आहेत. त्यांचं शुभ आगमन आपल्याला बघायला मिळतंय. त्यांचं या स्पर्धेत वेलकम सर. सरांना विनंती असेल की कृपया मनसावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. सर या आणि मनसावर येऊन आपण स्थानपन्न व्हायचंय. नक्कीच आपण पाहू शकतात जितेश राऊत सर इथे आलेले आहेत आणि त्यांचं शुभ आगमन इथे मात्र होताना आपण पाहू शकतोय. दरम्यानच वडील मॅचच्या दिशेने इथे मात्र एक धाव कंप्लीट होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतंय भरत. इथे आपण पाहू शकतात भरतला. दरम्यानच 2 षटक कंप्लीट होतात आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आपण पाहू शकतो 13, 2 विकेटच्या मोबदल्यात. तर नक्कीच जे आपण नियम लागले गेले तर 3 षटक 15च्या आत कंप्लीट होणं गरजेचं आहे. अन्यथा पॅनल्टी ही आपल्याला लागेल याची मात्र दखल सर्वांनीच घ्यायची आहे. दरम्यानच 2 षटक इथे कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावसंख्या जी आपण पाहू शकतोय ऑन दी स्कोर बोर्ड. आपण पाहू शकतोय या स्पर्धेचा लाभ आपण घर बसल्या घेऊ शकतोय. ओम साई स्पोर्ट नेटवर्किंगच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह चित्रीकरण आपल्याला बघायला मिळते आणि घर बसून देखील आपण या सामन्याचा आनंद मात्र घेऊ शकतायत. खूप चांगलं नेटवर्किंग जे आपल्याला बघायला मिळते. उत्कृष्ट दर्जाची नेटवर्किंग, चांगली क्लॅरिटी जी आपण पाहू शकतोय ओम साई स्पोर्टची आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. इथून मात्र पुढचा बॉल पंचांकडे दाद मागितली. यस, दाद स्वीकारली जाईल. स्वैर चेंडू जो आपण पाहू शकतोय. आणि त्याचा पुढचा बॉल आपण बघू शकतो. या
तर दरम्यानच आपण पाहू शकतो तर निर्धाव चेंडूचा आपण बघायला मिळतोय. सुनील आलाय आणि सुनील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतोय. दरम्यानच मनीष इथून मात्र काय करेल, मनीषला मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण संघ जर पाहिला गेला तर अडचणीला मात्र सामोरे आहे. संघाची स्थिती आतापर्यंत पाहिली गेली तर 14 धावा मात्र धावफलकावर लागलेत. आतापर्यंत जर पाहतोय 2 षटक कंप्लीट झालेत. पुढचा बॉल इथून मात्र फटका खेळलाय, फाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि एकच धाव तिथे मिळेल. तर खरोखरच जर चांगलं गेलं तर चांगली अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू झाले, धावसंख्या 15 जे आपण पाहू शकतोय. इथे मात्र आक्रमक व्हावं लागेल. न्यू बॅटर आपण पाहू शकतो मिस्टर भरत आलाय आणि भरत मात्र इथे काय करेल. इथे मात्र पुढचा बॉल यार्कलाईनचा चेंडू होता, थोडासा खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो सुनीलचं. आणि काही कामगिरी जी आपण पाहू शकतो इंटिग्री संघ, चांगली अशी गोलंदाजी ज्यांची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली गेली तर थांबवली जाते. पुढचा बॉल हो 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 इथे मात्र सुपर शॉट. यावेळी चेंडू मस्तकाला दस्तक देऊन निघून जाईल षटकारासाठी. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर खूपच चांगली गोलंदाजी चालू होती आणि इथे मात्र जर पाहिलं तर शॉर्ट लाईनचा चेंडू होता आणि खराब बॉल मी म्हणेल आणि त्याचा मात्र फायदा उचलला तो मनीषने. आणि आक्रमक होणं गरजेचं होतं, मोठा फटका येणं गरजेचं होतं, कारण संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर खूपच कमी आपल्याला बघायला मिळत होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू इथे मात्र सोडला गेला. चेंडूला तटस्थ पंच यस कॉल येईल. स्वेट चेंडूचा एक्स्ट्रा धाव इथे मिळते आणि थोडासा गोलंदाज जर पाहिला गेला तर फंबल होताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिले 3 चेंडू जर पाहिले गेले तर मात्र 3 धावा होत्या. त्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवर षटकार आणि पुन्हा एकदा थोडासा फंबल होताना आपल्याला बघायला मिळतोय. हो लोअर फुटचा चेंडू पंचांकडे दाद मागितली होती. यस परंतु पंच दात फेटाळतायत. एक धाव तिथे घेते आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात भरत तिथे मात्र परत वळतोय तंबूच्या आसऱ्याला, कारण भरतची विकेट आपल्याला बघायला मिळते धावचीच्या स्वरूपात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर अनिकेत. तिथे मात्र आपल्याला बघायला मिळेल संघाची स्थिती आपण पाहू शकतो 24 वर आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन मंचावर जगतापजी सर आज देखील आपण पाहू शकतात या सकाळच्या सत्रात या स्पर्धेचा भरभरून आनंद घेत असताना आपल्याला बघायला मिळतात. या स्पर्धेतील विशेष सहकार्य जगतापजी सर आपण बघू शकतात, ज्यांचा खूप मोलाचा वाटा या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळतोय आणि खरंच खूपच सहकार्य त्यांचं या स्पर्धेत लाभलंय सरांचं. जेवढी त्यांची तारीफ असेल तितकेच शब्द आमच्यासाठी कमी पडतील. तर जाऊया पुढच्या बॉलसाठी. शेवटचा बॉल, पुढचा बॉल यावेळेस स्कोरलेगच्या दिशेने खेळलाय. 1 बॉल चेंडू येतोय चौकार. पुन्हा एकदा डीजे तर इथून मात्र जर पाहिलं गेलं तर 3 षटकाचा खेळ तिथे पूर्ण झाला आणि 3 षटकानंतर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर चांगल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळते. 28-28 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचं षटक आहे आणि इंटिग्री संघ ज्यांनी मागील 2 षटकात जर पाहिलं गेलं तर खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली होती. इथून मात्र जर पाहिलं तर एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय. षटकार जर पाहिला तर मनीषच्या बॅटमधून आला होता आणि तदनंतर मात्र पहिल्याच बॉलला अनिकेतने मात्र चौकार घेतलाय. जवळपास चांगली स्थिती ती निर्माण झाला. 28 तर बघूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर जगवीर आपण बघू शकतोय आणि जगवीर यांची कामगिरी बघूया कशी असेल. शेवटचं हे षटक आहे. धावसंख्या 28-28 आपण पाहतोय. मनीष एक षटकार आला, इथे मात्र काय करेल. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचा आणि या हाणामारीच्या षटकात इथे मात्र आक्रमकता दाखवावी लागेल मनीषला. पहिलाच बॉल लोअर फुटचा चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. स्वय चेंडू जर बॅटरीला कनेक्ट झाला असता
तर नक्कीच चित्र थोडंसं वेगळं असतं. परंतु फटका मात्र खेळता आला नाही मनीषला, कारण एक चांगला आणि सोपा फटका इथे मात्र खेळण्याची संधी जी मनीषला आली होती ती मात्र त्यांनी गमावलाय. धावसंख्या एकीने भर पडते 29-29 वर जाऊन पोहोचेल. आणि त्याचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र मनीषला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. इथे आपण पाहू शकता चौथी विकेट कॅनबरा संघाची जी बघायला मिळते मणीच्या स्वरूपामध्ये. मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं मनीषला, कारण सेट झाला होता. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता आणि इथून मात्र शेवटचं हे षटक होतं आणि तिथे धावा बनवायच्या होत्या मनीषला, परंतु अपयशी ठरतोय. आता जर पाहिलं गेलं तर धावसंख्या 29 आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मिस्टर जयेश आपण पाहतोय. गोलंदाज जर पाहिलं गेलं तर जगवीर, बॅटर जर पाहिला गेला तर जयेश. दोन्ही एका तराचे गोलंदाज फलंदाज आपण पाहू शकतायत एकमेकांच्या विरोधात मध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर जयेश आलाय शेवटचे 5 चेंडू शिल्लक असताना. आता मात्र तो इथून काय करेल, कारण संघाची स्थिती 29 आहे. पुढचा बॉल, इथे मात्र खराब चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. स्वरी चेंडू, धावसंख्या 1 ने वाढली गेली आहे, 30 वर जाऊन पोचते. दरम्यान त्याचा सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे, जेवणाची व्यवस्था ही आजही आहे, तर ह्याची मात्र दखल सर्वांनीच घ्यायची आहे. आणि आजच्या दिवशी आपल्याला पाहिलं गेलं तर नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था आहे आपल्या कामगार चषकातून. कालचं जर पाहिलं गेलं तर व्हेज होतं, ताकद थोडी कमी लागली होती. आज मात्र नॉनव्हेज असेल. नक्कीच बघूया भोजनाच्या नंतर खेळण्याची व्यवस्था कशी असेल, ताकदीचा आणि विक्रमाचा खेळ आपल्याला बघायला मिळेल का. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आतापर्यंत जगवीर चांगली गोलंदाजी करतोय. जयेश आला होता आणि जयेश चाललाय, कारण विकेट क्रमांक जर पाहिलं गेलं तर 5 आपल्याला बघायला मिळतोय. पहिलाच बॉलवर इथे मात्र विकेट जी आपण पाहू शकतो जयेशची. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत दोन चेंडू 2 विकेट. आपण जर पाहिलं गेलं आतापर्यंत या षटकात काय घडलंय काय बिघडलंय. पहिला चेंडू वाईड होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट आला, तिसरा चेंडू वाईड आणि परत चौथ्या चेंडूवर विकेट. म्हणजेच अशा प्रकारे जर पाहिलं गेलं तर 2 चेंडू आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 30 आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके, मात्र 2 मोठे फटके सामन्याचं चित्र पलटू शकते. तर बघूया इथून मात्र काय करेल न्यू बॅटर. कुणाल आलाय फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावची इथे मात्र स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न. कुणालला इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. इथे मात्र आपल्याजवळ अनिकेत स्ट्राईक घेताना, कारण अनिकेतने पहिलाच बॉलवर चौकार मारला, इथे मात्र नॉन स्ट्राईकवर तो राहिला होता. स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं आणि ते काम मात्र केलंय. थोडीशी विकेट सॅक्रिफाईस आपण बघू शकतोय. नक्कीच आपण बघू शकतोय तुमच्या आमच्यापर्यंत जो आवाज पोचतोय, सुमधुर जो पोचतोय डीजे विघ्नहर्ताच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. डीजे विघ्नहर्ता उमरोडी आपण बघतोय. खूप सुंदर अशी क्वालिटी त्यांची आपल्याला बघायला मिळताना. पुढचा बॉल, पुढे दलावर फुटता चेंडू, इथे मात्र मिस करतोय अनिकेत. एक चौकार आलाय. पुढचा बॉल, इथे मात्र डॉट आपल्याला बघायला मिळतोय. आता जर पाहिले गेलं तर चेंडू शिल्लक आहेत मात्र 2 धावा आलेल्या 30. इथे मात्र कंपल्सरी एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. कॅनबरा संघाला टॉस जिंकला होता आणि तिथे मात्र फलंदाजी निवडली होती. पुढचा बॉल, शॉर्ट लाईनचा चेंडू होता, इथे मात्र बॅट मात्र खालती राहिली. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. थ्रो मात्र जबरदस्त आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा आपली विकेट मात्र तिथे सॅक्रिफाईस होईल अनिकेतसाठी. एक धाव तिथे कंप्लीट होते. 31. विकेट क्रमांक 6 आपल्याला बघायला मिळते. 7 विकेट क्रमांक 7 आपण पाहू शकतात. तर शेवटचा बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 31 आपल्याला बघायला मिळताना. शेवटचा बॉल, सुपर शॉट, सुपर टायमिंग जी आपल्याला बघायला मिळते. देर आहे दुरुस्त आहे, षटकार येणं गरजेचं होतं या चेंडूवर आणि ते मात्र मिळवून दिलं अनिकेतने. धावसंख्या षटकाराने 37 वर जाऊन पोहोचलाय आणि इथून पुढे 38चं आव्हान सामोरे ठेवलं गेलं ते इंटिग्री संघासमोर. षटक क्रमांक 4 इथे कंप्लीट होते.
37 धावा जमवल्या आहेत. 38चं आव्हान ठेवलंय इंटिग्री संघासमोर. दरम्यानच ब्रेक थ्रू पुढचा सामना जो आपल्याला बघायला मिळणार. तर पुढची मॅच जी आपल्याला बघायला मिळेल विनर प्लास्टिक विरुद्ध GM. दोन्ही संघाने याचा टॉससाठी. विनर प्लास्टिक विरुद्ध GM याचा टॉससाठी प्लीज. चला दोन्ही कर्णधार याचा टॉससाठी रिक्वेस्ट असेल. आपण बघू शकतो तर विनर प्लास्टिक विरुद्ध GM दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तिथे आपल्याला बघायला मिळते अजित पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. चला टॉस साठी या विनर प्लास्टिकच्या विपक्ष GM2 त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. रिपोर्टिंग करा. GM2 विपक्ष विनर प्लास्टिक. बोट टीम कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही संघ त्या ठिकाणी आहेत. आम्ही संतोषजी पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस करून घ्यायचं आहे. टार्गेट सेट केले गेले 38. हॅलो 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 चेक हॅलो. चला GM आणि हॅलो विनर प्लास्टिक आपण टॉस बॉक्स कडे या. हॅलो चेक हॅलो. आपण बघताय आदरणीय मुकेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. (2026) कॉल आहे आणि 2026 आलाय. मंगेश सर आपण पाहतोय त्या ठिकाणी टॉस विन झालाय. काय डिसिजन असेल? प्रथम क्षेत्ररक्षण मी स्वीकारेल. सर या ना मध्ये. कसं वाटतं आज 2026 मध्ये पुन्हा एकदा कामगार चषक आणि कामगार चषकामध्ये तुमची एंट्री कसं वाटलं आज या एंट्रीमध्ये प्रवेश घेताना? प्रथम तर मी कामगार निमित्त धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो सर्वांना. आणि संतोष सरांचं तर नियोजन आयोजन सगळं छान असतं. आणि पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आहे आमचं. आणि पहिल्या वर्षानं आम्ही रनरअप होतोय नियॉन समोर. आणि यावर्षी पण आम्ही बघू बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टॉस जिंकले. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅटिंग करायची आहे तुम्हाला या मैदानावर. अगदी जर पाहिलं तर बॅट्समनसाठी देखील चांगलं मैदान आहे. गोलंदाजीसाठी चांगलं मैदान आहे. एक चांगली धावसंख्या म्हणून कितीचा विचार करतायत? आम्ही 4 ओव्हरला 40 ते 50 पर्यंत काढण्याचा प्रयत्न करू. आणि आम्ही टॉस जरी जिंकलो असतो तरी आम्ही बॅटिंगच घेणार होतो. याआधी कामगार चषकामध्ये तुम्ही किती वेळा केले? आमचा 3रा वर्ष आहे आता. म्हणजे तुम्हाला देखील एक्सपिरियन्स आहे कामगार चषकाचा. इथून दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतोय. चांगली कामगिरी करा. या कामगार चषकाचं नाव आणखीन तुम्ही उंचावा असंच मी म्हणेन. धन्यवाद. जाऊया. टॉस मात्र जिंकलाय आपण पाहतोय या ठिकाणी आणि मॅचला आपण जाणार आहोत. चला मी विवेक जी यांना विनंती करतो आणि जीवा आपण या मुख्य मंचाकडे. जीवा घरात आणि विवेक यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतोय या आपण मुख्य मंचावरती. 38चं टार्गेट आहे. ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अथर्व आणि गौतम ही जोडी आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मंगेश एक फॉर्म घेऊन जा ना प्लीज. शुभम 38चं टार्गेट समोर आहे.
शुभम तयार गोलंदाजी ट्रॅकवर मागे आपण बघतायत खूप चांगल्या पद्धतीने फ्लॅग लहरताना. पुढील चेंडू शुभम हलकसा स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, थोडासा जागेतून खेळण्याचा प्रयत्न आहे. अथर्वला वेगाचा अंदाज इथे आलेला नाहीये. डॉट बॉल 38चं टार्गेट आहे. बॅट गौतम स्ट्राईकला. बॅटिंग करणारी टीम आपण या ठिकाणी बघतोय. इंटिग्री 38 धावांचा पाठलाग करताना. पुढील चेंडू ड्राईव्ह केले ऑन साइडला, थोडासा लेन पुढे होती. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 38चं लक्ष आहे आणि या मैदानावरती 38 जास्त धावा नाही आहेत. परंतु गोलंदाज आपण शुभमला बघतोय फ्रंटला न्यायचं गोलंदाज, मोठी जिम्मेदारी आहे. इंटिग्री संघाचे ओपनिंग पेर इथे दाखल झालेले आहेत. संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज नेहमी ओपनिंगसाठी येत असतात आणि ती जिम्मेदारी ते हँडल करण्याचा प्रयत्न आहे. पुढील चेंडू थोडासा गतीला परिवर्तन, हलकासा लोअर फुलटॉस टोकशर यॉर्कर बघायला मिळाला. ऑन साईडला मिड विकेटला खेळता सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या एकने पुढे जाते आणि पोहोचले ती म्हणजेच 5. षटकाची झाली समाप्ती. 5 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. आता 11च्या सरासरीने 33 बनवण्याची गरज आहे. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. विनर प्लास्टिक च्या अगेन्स्ट ZM मधलं ते बॅटल. संतोषजी पाटील थोडंसं जी ट्राय मारतायत सायकल, थोडंसं चेक करतायत. बघूया. 11च्या सरासरीने 33 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं आहेत. नवीन गोलंदाज आहेत. जितेश, नवीन गोलंदाज जितेश येत आहेत. कमीत कमी 3 मोठे शॉट खेळावे लागणार आहेत. धावसंख्या पोहोचले 5 वरती. जितेश तयार. खूप चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय. तो हलकासा चायना मॅन दिसतोय मला गोलंदाजच्या पद्धतीने त्याने गोलंदाजी हाताळल्या. व्हेरी फर्स्ट बॉल. पुढील चेंडू थोडासा आपण बघतायत पुढे टाकलाय चेंडू आणि इथे फलंदाज आउट. की जो पहिला चेंडू आपल्याला बघायला मिळाला हलकासा मध्ये येणारा चेंडू होता राईट हँड बॅटरसाठी. तर नक्कीच तिथे लेफ्ट हँड बॅटर असते तर चायना पद्धतीचा चेंडू. कीर्तेश घरत यांचं शुभागमन झालंय, त्यांचे करतोय आपण वेलकम. धावसंख्या 5 वर सेवन आहे आणि 16 चेंडूमध्ये 33ची गरज आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. न्यूमॅन योगेश सातपाडीला बिलॉंग करणारा खेळाडू आपण बघतायत. 16 मध्ये 33 आहेत. 200च्या स्ट्राईक रन रेटने ही धावसंख्या अचीव करावी लागणार आहे. 16-33 आव्हान मोठं नाही आहे, परंतु योगेश स्ट्राईक वरती आहेत. हवेचा ओघ हा राईट हँड बॅटरसाठी एकदम परफेक्ट अनुकूल आहे. थोडासा लवकर खेळल्या चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. चांगली गोलंदाजी. एक धाव कंप्लीट झालेली 1/4 रूपानं धावसंख्या 6 वर स्थिरावते. चांगली गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाजांना बघतोय. जितेश लेफ्ट ओव्हर द विकेट, हलकेसे फिंगर रोल करतायत आणि लेफ्ट हँड गोलंदाजाकडे त्याचा जो नॅचरल टर्न असतो ना, आता इथे नक्कीच आपण बघणार आहोत कशा पद्धतीने चेंडू हाताळतायत. यावेळेला जसं मी मगाशी म्हटलं होतं की लेफ्ट हँड ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपला जो क्लास आहे दाखवण्याचा प्रयत्न, हलकासा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. रॉंग वन ज्याला आपण म्हणतो किंवा चायनामॅन ज्याला आपण म्हणतो तसे चेंडू हाताळण्याची कला आहे. जसं मी पहिल्यांदा राईट हँड बॅट्समॅनच्या अगेन्स्ट थोडंसं नमूद केलं होतं की ज्यावेळेला लेफ्ट हँड बॅटर येतील त्यावेळेला हा चेंडू त्याला बघायला मिळू शकतो. पुढील चेंडू एका धाब्यावरती सॅटिस्फाईड होत आहेत. फुलटॉस करून खेळल्यात, गुडघ्यावरती बॅलन्स आहे. डीप बॅकवर्ड टच लेगच्या वरन योगेश मात्र आपला पावित्र आपला इंटेंट क्लिअर करतायत. जसा फुलटॉस आला एक दिशा दिली
आणि एअर स्ट्राईक करताना बॅटर योगेश बघायला मिळतात. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचले 13 वरती. इथून 25 ची गरज आहे. सुंदर बॅटिंग करतायत योगेश. इथे आपल्याला बघायला मिळत आहेत खूप चांगल्या पद्धतीने हुक केलाय चेंडूला. लॉंग लेग मधनं येतोय आणखीन एक चौकार. योगेश इज ऑन अ फायर. धावसंख्या पोहोचते 17 वरती. आता 21 ची गरज आहे. येणारे 12 चेंडू 10.10च्या सरासरीने बनवायच्या त्या 21 मॅच मध्ये घेऊन येतात योगेश. 2 चेंडू 10 धावा आणि तदनंतर कमबॅकिंग करताना इंटिग्री टीम इथे आपल्याला बघायला मिळते. 10-21 आता मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. बघायचं नवीन कुठला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतील. चला थोडस स्पीडअप करा फिल्डिंग टीम. कॅनबेरा थोडीशी आपण घाई करायची आहे. आता मॅच बॅलन्स मध्ये उभी आहे. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय फलंदाज गौतम आहेत. 12-21 12-17 झालेले आहेत. 12-21 बनवायचे आहेत. भरपूर शॉर्ट बॉल. इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. 18 धावा. स्वप्नील न्यूमॅन 22च्या रूपाने सिंगल परिपूर्ण होते. आता 11 चेंडू आणि 20 ची गरज आहे. आणि इंटिग्री संघासाठी एक महत्वाची गोष्ट आहे किंवा एक जमेची बाजू ज्यांचा जो प्लस पॉइंट आपण म्हणतो की त्यांचा जो फलंदाज आहे योगेश तो 4 झालाय आणि रिदम त्याच्याकडे आहे. आणि ज्या पद्धतीने स्वप्नील यांनी पहिला चेंडू हाताळलेला आहे त्यावरून असं थोडंसं जाणवतंय की या मॅचला एक चांगली दिशा देण्याचं काम हे दोन्ही खेळाडू करू शकतात. बघूया हवेचा ओघ सातत्याने बदलणारा हवेचा हा जो रुख आहे किंवा जो ॲटमॉस्फिअर आहे तो सध्या थोडंसं चांगलं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण रखरखत ऊन आहे. अशा वेळेला उन्हाची जी दाहकता आहे ती कमी करण्याचं काम हवेच्या माध्यमातून होते. यावेळेला मी नमूद केलं होतं की नक्कीच मोठे चान्सेस बनतात योगेशकडे. कारण हाफ ट्रॅकर पहिला चेंडू हाताळला होता. याही वेळेला हाफ ट्रॅकर हाताळलेला आहे. आणि योगेशचा जो स्ट्रॉंग झोन आहे जे हाफ ट्रॅकरला पोल किंवा हुक चांगलं करत आहेत आणि त्याच पद्धतीने शॉट खेळल्यात. धावसंख्या 4 फ्लाय झाले पोहोचते 22. म्हणजे इथून जर आपण बघितलं तर 16 ची गरज आहे. चांगली बॅटिंग करताना योगेश बघायला मिळत आहेत. सातपाटी गाव म्हटल्यानंतर अनेक टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज आपल्याला त्या गावामध्ये बघायला मिळतात आणि तिथूनच योगेश बिलॉंग करतोय. आता इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने फ्लिक केल्या असं म्हणायला हरकत नाहीये. पुढ्यात चेंडू होता. रिस्टला थोडस मोडलं गेलं आणि रिस्टची जी पॉवर जनरेट झाली या शॉट मध्ये एकच वार आणि सर्वच गार अशा पद्धतीचा शॉट होता. कारण आता फक्त 10 धावांची गरज आहे. धावसंख्या पोहोचले ती 28 वरती. मॅचला योगेशनं काही कमी वेळामध्ये ज्या पद्धतीने कमबॅकिंग केलंय ना अद्भुत आहे. खूप चांगली बॅटिंग आहे. इथून जे रन्स येणार आहेत येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहेत ते म्हणजेच 9 मध्ये 10 बनवायच्या. स्टीअर केलंय. क्लेवर क्रिकेट. सिंगल कंप्लीट झाली आहे. चेंडू वेगानं डीप गलीला ट्रॅव्हल होतोय आणि तिथे चांगलं शतरक्षण परंतु 8 मध्ये 8. आता मॅच इंटिग्री टीम कडे मला वाटते थोडंसं आलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण इथून थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक येते. योगेशचे बॅटिंग करतायत. फुल 4 झालेले आहेत. आक्रमकता आणि संयम यांचं मिश्रण त्यांच्याकडे आहे. कॉन्सन्ट्रेशन भन्नाट आहे या बॅटरचं. टॅप केला चेंडू. डॉट बॉल. 7 मध्ये 8 अशा चेंडूची गरज आहे आता फिल्डिंग टीमला. हा चेंडू जर निर्धाव आला तर 6 बॉल 8 ची मॅच चांगली होऊ शकते. परंतु इथून जर एखादा मोठा शॉट आला योगेशच्या बॅटमधनं तर या मॅचची हवा काढली जाईल. बघूया पुढील चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न आहे. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट होते. 6-7 31 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. आता बॅलन्स मध्ये मॅच आहे. बॅटिंग टीमला जास्त चान्सेस आहेत. पाणीपूर्व मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 7 धावा. चला स्पीडअप करा मित्रांनो.
6 चेंडू 7. योगेश आणि गौतम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इंटिग्री संघाने जी वापसी केली त्याच्यामध्ये प्रमुख सूत्रधार आहे. त्यांच्या खेम्यामध्ये जो आनंद देत आहेत त्या आनंदाचे प्रमुख सूत्रधार जर कोण असतील तर ते असतील योगेश. आणि योगेश जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहतात इंटिग्री संघ विजयाच्या समीप किंवा विजय प्राप्त करू शकतात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि आम्ही नेहमी म्हणत असो कि इस दुनिया में सबसे बड़ा खिलाड़ी वक्त होता है जो आपके पीछे भीड़ भी खड़ी कर सकता है और आपको भीड़ में भी. यासाठी भरपूर महत्वाचं आहे की हा येणारा वेळ आहे तो कोणाच्या दिशेने जाणार आहे. गोलंदाजाने एखादा माजिक चेंडू जर हाताळला गेला, विकेटची विकेट आली, या ठिकाणी फिल्डिंग टीम मॅच मध्ये येऊ शकते. प्रयत्न करायला हरकत नाही आहे. 6 मध्ये 7ची गरज आहे. आणि नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. गोलंदाज आपण बघतोय मनीष आलेले आहेत. मनाची इच्छा आता पूर्ण करावी लागणार आहे मनीषला. लेंथ लाईनला मेंटेन करून डिसिप्लिन चांगला हाताळावा लागणार आहे. योगेश समोर उलटा स्वतः ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. एक धाव घेत नॉन कडे येत आहेत. आता 5 चेंडू आणि 6ची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. क्षणोक्षणाला उत्कंठा वाढतीये. क्षणोक्षणाला विचारांचं काहूर मनामध्ये निर्माण होत आहे की महत्वाच्या या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई जिंकत कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल. आणि याच दरम्यान या मॅचचा आनंद घेण्यासाठी माननीय जितेंद्र ठाकूर साहेबांचं शुभागमन ते झाले, त्यांचं करतोय आम्ही वेलकम. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की 5 चेंडू 6ची मॅच आहे. इंटिग्री संघ बॅटिंग करतोय. उलटो साईड ड्राईव्ह केलंय. गौतम यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळतात. शांत कूल माइंडेड. जीवन किंवा क्रिकेटचं मैदान मित्रांनो असताना जेव्हा कूल माइंडेड तुम्ही राहता, शांतपणे डिसिजन घेतात, तुम्ही यशस्वी होतात. घाई करायची गरज नाही हे जाणताय त्या ठिकाणी योगेश. 4 मध्ये 5 बनवायचे आहेत. आणि एक शांतपणे बॅटिंग करताना योगेश लवकर खेळले आहेत. परंतु लक फॅक्टर चांगली राहिली आहे की सिंगल मिळते. 22च्या रूपाने आता 3 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. मॅच आता थोडीशी रंगात आली आहे. मॅच थोडीशी आता आकर्षणाचं थोडसा केंद्रबिंदू वाढवतोय. पुढील चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील विचारला गेलाय. प्लम मध्ये पकडले गेले आहेत. इथे मात्र मोक्याच्या क्षणी हा गौतम बाद झाला. आणि आता 2 चेंडू 4 धावांचं इक्वेशन म्हणजेच जी मॅच पूर्णतः बॅटिंग टीम कडे होती त्याला आता बॅलन्स मध्ये घेऊन आलेले आहेत. आणि नवीन बॅटर सुनील. आता 2 चेंडू 4 धावा. इंटिग्री संघाचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांच्याही हृदयाचे डोके थोडेसे वाढलेले आहेत. चेहऱ्याबद्दल जे स्मिताचे होतं ते चिंतेमध्ये परिवर्तन झालंय. और नेहमी म्हटलं जातं ना की आपण नेहमी म्हणत असतो कि अगर स्वाद को छोड़ोगे तो शरीर अच्छा रहेगा, विवादों को छोड़ोगे तो संबंध आपके अच्छे रहेंगे, और चिंता को आप छोड़ोगे तो आपका जीवन अच्छा रहेगा. काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील, काही गोष्टी तुम्हाला पकडाव्या लागतील. ज्यावेळेला तुम्हाला मॅचला जिंकायचं आहे 2-4 शेवटच्या क्षणापर्यंत योगेशला स्ट्राईक मिळेल की नाही, की नवीन आलेल्या बॅटर या मॅचला संपवण्याचा प्रयत्न करतील. हाही मॅच इंटरेस्टिंग आहे. ऐकत राहा, बघत राहा. कामगार चषकाचं 3ऱ्या पर्वामधलं एक जबरदस्त टफ फाईट असा क्षण. आणि इथे मला वाटते योगेशनं स्ट्राईक घ्यायला हवी होती, तिथे जायला हवं होतं. परंतु काय घडलंय, तुमच्याकडे क्षमता भरपूर मोठी आहे परंतु तुम्ही नॉन स्ट्राईक इन कडे राहिले. 6 चेंडू 7 धावा असताना तुमचं डिसिजन इथे चुकल्याचं म्हणायला हरकत नाही आहे. कारण तुम्ही कधीपासून खेळताय, तुम्ही सेट झालेले आहेत. चेंडू चुकल्यानंतर तुम्ही स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. तुम्ही नॉन स्ट्राईक इन कडे राहिले. बघूया आता 1 चेंडू 4ची गरज आहे. पुढचा चेंडू आणि इथे मात्र उलटा चेंडू. खूप चांगली फिनिश केलंय. फलंदाज आपण बघतायत सुनील. सुनीलचा एकच वार आणि विजयामध्ये परिवर्तन केलंय. बॅटने दिले धक्का, ले बाय मेरे बल्ले से बेहतरीन छक्का असं म्हणत मॅचला गेले त्याने फिनिश. आपण वर्ल्ड प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तो म्हणजेच मिस्टर योगेश कडे. आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करूया.
सन्माननीय जितेंद्र ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच योगेश या आणि विनिंग टीम इंटिग्री कॅम्पेरा टीम हरलेली आहे, त्यांनी सन्मान चिन्ह घेण्यासाठी आणि आपण योगेशला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी बोलवतोय. चांगली बॅटिंग, शेवटच्या चेंडूवरती सुनीलने षटकार मारला जरूर, थोडंसं कन्फ्युजन होतं, परंतु त्याच्या अगोदर जे रंग भरण्याचं काम योगेशने केलंय त्यासाठी थोडंसं डिस्कस केलं गेलं आणि आपण योगेशला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आपण तो प्रोव्हाइड करूया. योगेश वेल प्लेड, थोडंसं हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच होता. आपण ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आपण वितरित करूया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. सामनावीर कामगार चषक 2026 आणि एक फोटोशूट करतायत. योगेश वेल प्लेड, खूप चांगली बॅटिंग केली. आमच्यासोबत योगेश जोडले जातात. मित्र, असं वाटलं होतं एक क्षण की मी स्ट्राईक घ्यायला हवी होती, परंतु तुम्ही स्ट्राईक का घेतली नाही?